नमस्कार. आजकाल पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीबद्दल खूप चर्चा आहे. पण त्याचबरोबर लोकांच्या मनात बऱ्याचशा प्रमाणात गैरसमज सुद्धा आहेत. तर आज आपण बघू हे सगळे मिथ्स काय-काय आहे पी-एल-आर बद्दल ते. पहिला असा मिथ आहे, की हिप्नोसिसमध्ये किंवा पास्ट लाईफमध्ये गेल्यानंतर माणूस कंट्रोल हरवतो. तर हे अजिबात सत्य नाहीये. तुम्ही पूर्णपणे कॉन्शियसमध्ये असतात, स्वतःच्या अवेअरनेसमध्ये असता. तुमचं पूर्ण नियंत्रण तुमच्याकडेच असतं. कोणीही तुम्हाला कंट्रोल करू शकत नाही, कारण ही एक सेफ गाइडेड प्रोसेस आहे, जी तुमच्या सबकॉन्शियस माइंड सोबत काम करते. त्यानंतर दुसरं एक असं मिथ आहे, की पी-एल-आर हे डेंजरस आहे. मी जर पास्ट लाईफमध्ये अडकले किंवा त्यातनं बाहेरच नाही पडू शकले तर? तर हे सुद्धा एक गैरसमज आहे, मिथ आहे. आपण कुठेही पास्ट लाईफमध्ये जात नाही. तुम्ही इथेच प्रेझेंट लाईफमध्ये तुमच्या शरीरात असता. फक्त तुमच्या सबकॉन्शियस मधली ती मेमरी सरफेसला येते, जिला रिलीज व्हायचं आहे. आणि योग्य ट्रेंड थेरपिस्ट कडून केल्यास ही सेफ आणि अतिशय गाइडेड प्रोसेस आहे. त्यानंतर एक असं मिथ पण अजून मी ऐकते लोकांकडनं, की कशाला गडे-मुडदे उखडायचे किंवा मागचा जन्म आत्ता बघून काय उपयोग आहे. तर खरं तर सत्य हे आहे, की पास्ट लाईफ रिग्रेशननी रूट कॉज हिलिंग आपण करतो. मुख्य मुळासकट एखादी गोष्ट बरी करण्याकडे कल असतो, सरफेस लेव्हलवर नाही. बरेचसे तुमचे आपले असे फिअर्स किंवा पॅटर्न्स असतात किंवा गिल्ट्स असतात, अपराधी भाव, ज्याचं मूळ पूर्वजन्मातनं आलेलं असतं आणि जे तुमच्या सबकॉन्शियसमध्ये आज पण ॲक्टिव्ह असतं. ते आपण पी-एल-आर मधनं डायरेक्ट ॲक्सेस करू शकतो. जसे की क्रॉनिक इमोशनल पॅटर्न्स असतात, रिजेक्शनचे, अबॅन्डनमेंटचे, टॉक्सिक एनर्जीजचे. हे सगळे पॅटर्न्स, फिअर्स रिझॉल्व्ह होतात. काही जणांना इलॉजिकल भीती असते पाण्याची किंवा अंधाराची. या गोष्टींचं उत्तर मिळतं. बऱ्याचदा सोल पर्पजची क्लॅरिटी नसते लोकांना, की हा जन्म नक्की कुठल्या कारणासाठी झालेला आहे, याची क्लॅरिटी येते पी-एल-आरने. किंवा सगळ्यात महत्त्वाचं तर मी म्हणेन, की तुमच्या पत्रिकेतले जे योग आहेत किंवा दोष आहेत, ते सुद्धा सरफेस न सुटणारे जे दोष आहेत किंवा पास्ट लाईफ इम्प्रिंट्स आहेत, हे पनिशमेंट किंवा तुमच्या नशिबाचे भोग नसून, हे एक लर्निंग पॅटर्न्स आहेत. जसं आता आपण पितृदोष बघतो किंवा गुरुचांडाळ योग असेल कुठलेही. तर जेव्हा तुम्ही स्वतः बघता, की मागच्या जन्मात आपण काय धुडगूस घालून ठेवलाय किंवा नक्की काय असं केलेलं आहे, ज्याच्यामुळे आज आपल्या वाट्याला ही परिस्थिती आली आहे. तर त्या क्षणापासनं तुमच्या आयुष्याला तुम्हाला आयुष्याची क्लॅरिटी येते आणि ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात तुमच्या नशिबात होते, आयुष्यात होते. मी ॲज अ थेरपिस्ट फक्त गाईड करत असते. तुमचं पास्ट लाईफ तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करता. त्यामुळे इथे अविश्वासाचा काही मुद्दाच राहत नाही. आता याच्यात मी एक उदाहरण सांगू शकते तुम्हाला, की जसा एखादा दारुडा माणूस आहे. त्याने आदल्या रात्री दारू पिऊन खूप गोंधळ घातला असेल. तर दुसऱ्या दिवशी जर त्याला सर्वांनी सांगितलं, की "अरे, तू रात्री असं वागला, इतका मूर्खपणा केला, चुकीचा वागला." तर तो त्याला विश्वास बसत नाही. पण जर का कोणी त्याला व्हिडिओ दाखवला, की "हे बघ प्रूफ. असं-असं तू अशा-अशा व्यक्तीशी वागला, असा-असा मूर्खासारखा वागला." तर त्या क्षणी त्याला ते रिअलायझेशन होतं आणि त्या क्षणी एक्सेप्टन्स येतो. तर हीच क्लॅरिटी पास्ट लाईफ रिग्रेशन नंतर येते, की जेव्हा तुम्ही स्वतः बघता, की आपण मागच्या जन्मी काय कर्म केलं होतं, ज्यामुळे आज ही व्यक्ती आपल्याशी असं वागते आहे. त्या क्षणी त्या ट्रान्सफॉर्मेशनला सुरुवात होते. आणि मुख्य म्हणजे आजच्या काळात 95% लोक मी म्हणेल डायग्नोस्टिक पी-एल-आर करणारे आहेत. डायग्नोस्टिक पी-एल-आर म्हणजे काय? तर ते तुम्हाला गाईडेड प्रोसेस थ्रू फक्त दाखवतात, की मागच्या जन्मात तुम्ही हे केलं, असं झालं तुमच्यासोबत, अशी-अशी ही व्यक्ती वागली. दाखवून तुम्हाला परत आणतात. पण ते थेरपी करून तिथल्या तिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. तर कधीही पी-एल-आर ह्या थेरपिस्टकडनंच, सर्टिफाईड थेरपिस्टकडनंच करून घेणं आवश्यक आहे. कुठलाही कर्स असेल, कोणी श्राप दिला असेल, ज्यामुळे लग्न होत नाहीये किंवा व्हॉटएव्हर. जेव्हा एखादा जाणकार थेरपिस्ट तुमच्यासोबत काम करतो, तेव्हा तो फ्री विल थिअरी, तुमचा आकाशिक रेकॉर्ड्स, तुमची कार्मिक, ज्याला एस्ट्रोलॉजी सगळं बॅकग्राऊंड आहे. तर मुख्य म्हणजे त्या व्यक्तीची तेवढी साधना पण असायला लागते. तेव्हाच त्या थेरपीला तेवढा वेटेज येतं. तर तुम्ही सुद्धा अगदी रिझनेबल अमाउंटमध्ये 1 to 1 सेशन बुक करू शकता आपल्या इन्स्टिट्यूट थ्रू आणि स्वतः सुद्धा ही अनुभूती घेऊ शकता. थँक यू.